खूप वर्ष इमोशन्स दाबून ठेवतात जी लोक, किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या असतात लहानपणामध्ये की ज्या तुम्ही नाही विसरू शकत. ओके. किंवा घरी वातावरण तुमचं खूप स्ट्रिक्ट असतं, तुम्हाला एक्सप्रेस नाही करता, तुम्हाला इमोशन्स एक्सप्रेस करता येत नाहीत, त्या तुम्ही दाबून ठेवता. मग तू कधी विचार केलास का की हे सगळे फिलिंग्स आणि इमोशन्स आपण दाबून ठेवतो? बरेचदा की नातं टिकायला पाहिजे किंवा भांडणं नको व्हायला म्हणून आपण हे सगळं दाबतो. दाबलेलं जातं कुठे? चक्रांमध्येच जातं, आतमध्येच जातं ना. आणि मग सतत इफ यू आर फिलिंग की मला बोलताच येत नाही, मला बोलताच येत नाही, मला बोलतो, जो थ्रोट चक्र टोटली ब्लॉक, मग तुला कधी बोलताच येणार नाही. युल नेव्हर स्पीक फॉर युअर सेल्फ. तसंच जेव्हा तुझे इमोशन्स सतत तू दाबून ठेवते, जेव्हा मन मारतेस तू, ओके, सतत की जाऊ दे ना, मी नवऱ्याचं आधी करते मग मी मला. आणि ही बायकांची घाण सवय की आधी कशाला सेल्फ सॅक्रिफाईस करायचं. एका लेवलपर्यंत ठीक आहे, मीही करते, पण मी उपाशी राहून तुला भरवणार नाही. एक पोळी तर मी अर्धी तुला देईन, अर्धी मला खाईन. याच्यात स्वार्थीपणा नाही, कारण उद्या पोळी करायला मी जिवंत पण पाहिजे ना. तर तुलाच दिली, मी कुठून राहणार आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही ना बॅलन्स्ड वे मध्ये राहायला पाहिजे, स्वतःचाही विचार करायला पाहिजे. दॅट इज नॉट सेल्फिशनेस. इथे म्हणतात की मी सॅक्रिफाईस केलंय म्हणजे मी देवी. नो, दॅट इज फुलिश. मी तुलाही काहीतरी देईन, अर्धी पोळी, मीही अर्धी पोळी खाईन, आणि आपण परत उद्याचा दिवस बघू आणि परत अर्धी अर्धी पोळी खाऊन तिसऱ्या दिवशी 2 पोळ्या कशा आणता येतील ह्याच्यासाठी काय काम करायचं ह्याच्यावर चर्चा करू. बरोबर. काय करायचं सॅक्रिफाईस. सो हे जेव्हा सतत पायी लावून होतं ना, फाईल कशी एकमेकांवर एक 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 असं थप्पी जमते ना, इमोशन्सचं पण तसंच होतं, ते चक्रावरती लोड येतो. मग जर तुमचा सेक्रल चक्र ब्लॉक असेल तर तुम्हाला युट्रसचे आजार होतात, ओव्हरीजचे आजार होतात, गर्भाशयाची संबंधित आजार बायकांना जे होतात, पीसीओडी, पीसीओएस, एन्डोमेट्रिओसिस, बापरे, फायब्रोसिस, इव्हन कॉन्स्टिपेशन, बाळ व्हायला जे अडचणी ते पण या चक्राशी संबंधित. हो, कारण बहुतांश आताचं जो एक माझं ऑब्झर्वेशन आहे, जे माझ्याकडे क्लायंट येतात त्या बेसिसवर मी सांगते, आणि ऑफकोर्स अभ्यास, आत्ताच्या मुलींमध्ये फेमिनिन एनर्जीपेक्षा मॅस्क्युलिन एनर्जी जास्त आहे. त्यामुळे हे थोडंसं क्लिअर करा. सो आपलं स्त्रीत्व जे आहे म्हणजे फेमिनिझम, ते कुठेतरी आपण मॉडर्न, पैसे कमवायचे, करिअर करायचंय, मी पण आहे, किंवा मला नवऱ्याकडे नाही मागायचे पैसे, हे थोडंसं जास्त झाल्यामुळे आपली फेमिनिझम जी आहे ते कुठेतरी दबलं गेलं आणि मॅस्क्युलिन एनर्जी हावी झाली त्याच्यावर थोडीशी. त्यामुळे काय झालंय की बायका मल्टीटास्कर आहेत ना, आपण सगळ्या मल्टीटास्क करतो, पण त्याच्यामध्ये आपण थकतो पण आपण ते थकणं पण ऍक्सेप्ट नाही करत. बरोबर, मान्य नाही करत. मग ते कुठेतरी कमीपणा आहे, प्रूफ करायचं असतं आपल्याला की हम भी कुछ कम नाही. बरोबर. आणि हे खूप नंतर कळतं, म्हणजे काही बायका मे बी ऑफेंड होऊ शकतात, बट त्याचा अर्थ तसा नाहीये. माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की इतकंही तुम्ही स्वतःला सॅक्रिफाईस करू नका की तुमचं थकणं सुद्धा तुम्हाला जाणवत नाहीये, कारण ते इमोशन स्ट्रॉंग आहे. सी, जे मॅस्क्युलिन एनर्जी हाय जी आहे ह्याच्या मागचं हे आहे की मी स्ट्रॉंग आहे. ठीक आहे ना, वल्नरेबल असतं तरी चालेल, होऊया ना वल्नरेबल, पण होऊया कधी कधी वीक, चालेल. ते त्यांनी तुम्ही काय फेल्युअर नाही होणार आहात. पण सतत तो जो एक चेहरा घेऊन फिरणं जे आहे, प्रेशर घेऊन फिरणं, काही गरज नाही. आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सेक्रल चक्रावर होतो की तुम्ही आराम करा ना, पिरियड्समध्ये करा ना आराम 4 दिवस, काही गरज नाहीये जायची. पूर्वीची पद्धत मला आत्ता वयाच्या 47 वर्षी कळते की ती अगेन प्रत्येक गोष्टीचा ना अतिरेक झाल्यामुळे त्या गोष्टी बदनाम झाल्या असं मला वाटतं. की ते 4 दिवस त्या बाईला आराम होता. आता ते छुवाछात ते नंतर ते दॅट वॉज त्याचा अतिरेक झाला की इकडे हात कुठल्याही अति तिथे माती होणारच आहे. पण ती कॉन्सेप्ट किती छान होती की 4 दिवस त्या बाईला जर पिरियड्स आहेत तर जे हातपाय दुखतात, तिला विकनेस असतो, तर तिने काही करू नये. पण ते फार चुकीच्या अर्थाने घेतलं. आणि आता काय होतं की बायका काय, इन्क्लुडिंग मी, पिरियड्समध्ये शूटिंग करणार, हे करणार, ते करणार, कोणाला दाखवायचं आहे? अल्टिमेटली आपण थकतो, आपले पाय दुखतात, बरं तो त्रास जो होतोय तो सांगताही येत नाही कोणाला. ओके. आणि मग तो राग निघतो मुलांवर किंवा नवऱ्यावर. मग ते तुमचा सेक्रल चक्र तुमचा वीक व्हायला लागतो. मग त्याच्यामुळे तुमच्या सेक्शुअल लाईफवरतीही परिणाम होतो. बरेचदा सेक्रल चक्र तुमचा ब्लॉक असल्यामुळे सेक्शुअल लाईफ इज व्हेरी बॅड, कारण की तुम्ही इतके थकून जाता. आजकालच्या पिढीमध्ये मुलं नाही आहे, 35-40 झाले तरी मी विचार करते, माझी मुलगी आता 19 वर्षांची आहे, मी खूप लवकर लग्न केलं, खूप लवकर माझी रिटायरमेंट आता जवळ आली आहे. पण तो जो पॅटर्न होता ना तो खूप परफेक्ट होता. म्हणजे जर तुला इफ यू
ॲडमायर अँड रिस्पेक्ट युअर फेमिनिटी. तू जर तुझ्या स्त्रीत्वाला पूजतेस आणि निसर्गाचा एक भाग म्हणून तुझं इथे जन्माला आली आहे आणि निसर्गाचा एक टप्पा, एक सर्कल पूर्ण करायची तुझी इच्छा असेल तर यू कॅन हॅव अ बेबी. जर तुला ती इच्छा नसेल आणि तुला जास्त वेगळंच काहीतरी करायचं असेल, अगेन इट इज कर्मा, तो अगेन वेगळा टॉपिक आहे, पण मग देन यू कॅन लिव्ह युअर लाईफ. पण मला असं वाटतं की तुला कम्प्लिशन जर हवंय तर ही प्रोसेस आहे, आणि तुला वेगळ्या प्रकारची कम्प्लिशन हवी असेल तर ती वेगळी प्रोसेस आहे. पण त्या सगळ्यांमध्ये माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या सेक्शुअल चक्राकडे लक्ष द्या. आणि ते जर ब्लॉक असेल, सेक्शुअल प्रॉब्लेम्स येतात, PCOD, PCOS, फायब्रॉइड्स, जेवढे गायनॅक इश्यूज आहेत ते तुमचे सेक्शुअल चक्रा ब्लॉक असल्यामुळे होतात. ऑरेंज कलर जास्तीत जास्त वापरायचा. ओके. तो ओव्हर जेव्हा असतो तेव्हा मग तुम्ही सेक्स ॲडिक्ट होऊन जाता. अरे बापरे. किंवा तुम्ही खूप जास्त रिलेशनशिपमध्ये अडकत जाता, टू इमोशनल, टू मच इन टू दॅट. किंवा मग खूप जास्त भांडण होतात तुमची. क्रिएटिव्हिटी पण आहे. तो तुमचं सेक्शुअल चक्र ब्लॉक असेल तर तुम्ही खूप टॅलेंटेड असाल पण तुमची क्रिएटिव्हिटी बाहेरच येत नाही, बिकॉज ते ब्लॉक आहे. आणि जर तो ओव्हर असेल चक्रा ऍक्टिव्ह, तर तुम्ही इतकं पुढे 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 पुढे, काही काही लोक असतात ना खूप पुढे पुढे करतात, त्यांचा सेक्शुअल चक्र ओव्हर ऍक्टिव्ह असतो मोस्ट प्रॉबब्ली जेव्हा चेक करतो तेव्हा. तर तो बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला ऑरेंज कलर खाण्यातनं तुम्ही वापरा किंवा अंगावर कपडे घाला. बेस्ट तर मी चादर सांगते, 7 चक्राची चादर येते, ती शोधा आणि ती घेऊन झोपा. नाहीतर मग अशा 7 रंगाच्या 7 बेडशीट्स ठेवू शकता. अगेन बेडशीट ती एनर्जी देते, कलर. किंवा काही नाही तर एकदम सिम्पल सांगू का, एक पेपर घ्या, 7 चक्राचे 7 कलर्स आहेत, ते पेंट करा अशा लाईनीने आणि ते रोज 5 मिनिटं बघा. सो प्रत्येक रंगाची एनर्जी तुमच्या प्रत्येक चक्रामध्ये जाईल. इव्हन तुम्ही कलरफुल बॉटल, आजकाल काचेच्या बाटल्या येतात, ऑरेंज, ब्लू, ग्रीन, येल्लो, तशा बाटल्या. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला कळायला पाहिजे की तुमचा कोणता चक्रा ब्लॉक्ड आहे. सो या चक्राला जर ओपन करायचं असेल तर वम, WAM, वम असं म्हणायचं आहे. बेंबीच्या 2 बोटं खाली हात ठेवायचा आणि वम म्हणायचं. जसं मी रूट चक्राचं करून दाखवलं तसं रूट चक्राचं 3दा, हे 3दा वम असं म्हणायचं. ओके, ठीक आहे, ट्राय करते. हो, येस. डोळे बंद कर, बेंबीच्या 2 बोटं खाली हात ठेव, ब्रीद इन, ब्रीद आउट करताना वम म्हण. वम. बरोबर. येस. सो अशा पद्धतीने 3दा, 7 वेळेला केलं असं उत्तम रिझल्ट आहे. पण ऍटलीस्ट 3दा तरी करा, सुरू तर करा. ओके, है ना. म्हणजे ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी 3 पासून करा. 7 म्हटलं की म्हणजे लोकांना लगेच वेळ नाही वगैरे वगैरे. आणि युट्यूबला खूप आहेत व्हिडिओ, कुठलेही एक लावा आणि सुरू करा. सुरू करा.